एक विधवा महिला होती, तिचं वय सुमारे 34-35 वर्ष होतं. तिचा एक मुलगा देखील होता जो की 10 वर्षांचा होता. या महिलेच्या पतीचं गंभीर आजारामुळे निधन झालेलं असतं. पुढे चालून या महिलेच्या पोटात अचानक खूप दुखू लागतं, खूप कळा येऊ लागतात. तर ही महिला विचार करते की मला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. ही महिला हॉस्पिटलमध्ये जाते. तेथे डॉक्टर बोलतात की हे बघा, पोटाचं काम आहे, वरून बघून तर समजणार नाही नक्की काय झालंय, याचा अल्ट्रासाऊंड करावं लागेल. महिला बोलते ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी बिना जेवण केल्याचं, बिना काही खाल्ल्या पिल्याचं त्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि डॉक्टर जेव्हा तिचा अल्ट्रासाऊंड करतात, तिला सांगण्यात येतं की तुम्ही प्रेग्नेंट आहेत आणि 4 महिन्यांचं बाळ हे तुमच्या पोटामध्ये वाढत आहे. आता एवढं सर्व ही महिला जेव्हा ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ही महिला एक विधवा असते. तिच्या पतीचा मृत्यू होऊन बरेच वर्ष गेलेले असतात. विधवा महिला परेशान होते आणि त्या हॉस्पिटलमधून तशीच त्या अवस्थेत आपल्या घरी येते. आता ही महिला घरी येऊन विचार करते की आता काय होईल. जेव्हा लोक विचारतील की हे पोट का वाढत आहे, नक्की तुला काय झालंय, तर मी नक्की काय सांगायचं. आता हे मूल त्या विधवा महिलेला ज्या व्यक्तीपासून झाले होते त्या व्यक्तीसोबत बोलण्याचाही प्रयत्न करू लागते. मात्र त्या व्यक्तीसोबत तिचं बोलणं होत नव्हतं, कारण तो व्यक्ती तिच्याच गावातील अतिशय तिच्या जवळचा व्यक्ती होता आणि तो आता सध्या त्या गावात राहत नव्हता. तो शहरामध्ये चालला गेलेला होता. विधवा महिला अतिशय परेशान होते. वारंवार त्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि अखेर या महिलेचं त्या व्यक्तीसोबत बोलणं होतं. तर तो जो व्यक्ती असतो हा या विधवा महिलेला बोलतो की काही हरकत नाही, जर मूल होणार असेल तर मूल होऊ दे. आता ही महिला देखील त्या व्यक्तींच्या बातांमध्ये फसते आणि ते मूल आपल्या पोटामध्ये तसंच ठेवते. ती ऑपरेशन वगैरे करत नाही. मात्र हळूहळू जसं हिचं पोट आणखी मोठं होऊ लागतं, वाढू लागतं. एकतर ही महिला गावात राहणारी होती आणि गावातील महिला या विचारपूस करत असतात, अनेक महिलांच्या संपर्कात असतात. त्या ठिकाणी शहरासारखं असं काही नसतं. गावातील कोणत्याही महिलेने बघू द्या, ती विचारणार म्हणजे विचारणार की नक्की तुझं काय प्रॉब्लेम आहे, तुझं पोट असं का वाढत आहे. पुढे चालून जेव्हा ही विधवा महिला गावातील लोकांना सांगते तेव्हा सर्व लोक हैराण होऊन जातात आणि सर्व गावामध्ये हाहाकार माजतो की नक्की हे आपल्या गावामध्ये असं घाणेरडं काम कसं होऊ शकतं. तर मित्रांनो, नक्की काय घडले होते, ती विधवा महिला नक्की कोणापासून प्रेग्नेंट झाली होती आणि तिचा पती गेल्यानंतर ती काय काय कांड करत होती, संपूर्ण घटना सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते पश्चिम बंगालच्या लोधनपूर या गावातून. याच गावात राहणारी सुनीताची वय लगभग 35 वर्ष आहे. या सुनीताचा एक पती होता ज्याचं नाव होतं पप्पू हा शेती करत होता आणि या शेतीमधूनच त्यांचा घर खर्च व्यवस्थितपणे सुरू होता. सुनीता आणि पप्पूला एक मुलगा होता जो की 3 वर्षांचा होता, ज्याचं नाव होतं हर्षित. तर जो पप्पू होता अचानक आजारी पडतो. सुनीताला समजत नाही की तिच्या पतीला पप्पूला नक्की काय झालं आहे. सुनीता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना देखील समजत नाही की या व्यक्तीला काय झालं आहे. डॉक्टर त्याला ॲडमिट करून घेतात आणि लगभग 15 दिवस इलाज सुरू असतो. 15 दिवसानंतर पप्पूचं दुःखद निधन होतं. आता हे सर्व बघून ही सुनीता जी असते भयंकर रडत असते, ओरडत असते, कारण आत्ताच तर कुठं तिचं लग्न झालं होतं, 3 वर्षांचा मुलगा आहे आणि तिचा पती तिला इतक्या कमी वयात सोडून गेला. पुढील आयुष्य तिने कसं काढायचं म्हणून ती चिंता करत होती आणि याच चिंतेने भयंकर रडत होती. शेवटी तिने विचार केला की आपल्या नशिबात कदाचित हेच लिहिलेलं असेल, कदाचित आपल्याला बिना पतीचंच आयुष्य काढावं लागणार आहे आणि या मुलाचा देखील सांभाळ करावा लागणार आहे. घराची देखील जबाबदारी आपल्यालाच बघावी लागणार आहे. मन घट्ट करते आणि आपल्या पतीचा सर्व क्रियाक्रम उरकून टाकल्यानंतर पुन्हा साडीचा पदर खोचून आपल्या कामाला लागते. आता पतीची कमी तिला जाणवत नव्हती, कारण पतीचं जे काही काम होतं, पती जे काही कष्ट करत होता ते सर्व कष्ट ही सुनीता स्वतः करत होती आणि त्यानंतर आपल्या मुलाला देखील सांभाळत होती, मुलाची देखभाल करत होती. आता हळूहळू तिचा मुलगा देखील मोठा होत होता. तर ही सुनीता घरामध्ये एकटी आहे, मुलगा अजून लहान आहे. तर घरामध्ये काही असे देखील कामे असतात की ते पुरुषांशिवाय होत नसतात. एकतर हिच्याकडे शेती आहे, तर काही औषध फवारणी वगैरे करायची असेल तर ती एक महिला करू शकत नाही. ट्रॅक्टर चालवायचं असेल तर महिला करू शकत नाही आणि त्यामुळे ही महिला एका व्यक्तीचा सहारा घेत होती, जो की सुनीताच्याच गावातील होता. सुनीताच्या अगदी जवळचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीचे नाव होते मोहन हा 30-32 वर्षांचा होता, म्हणजे लगभग सुनीताच्याच वयातील हा व्यक्ती होता.
सुनीता नेहमी या व्यक्तीला मोहनला आपल्या घरी बोलावून घेत असायची आणि जे काही कामं पुरुषांची असतात हे सर्व कामं या मोहनला सांगत असायची आणि मोहन देखील अगदी या सुनीताचे कामे ऐकत असायचा। कधी सुनीताला दळण चक्कीवरती घेऊन जायचे असेल किंवा कधी तिला तिच्या शेतामध्ये काही फवारणी करायची असेल किंवा काही पण छोटे मोठे कामं मार्केटमध्ये जायचे असेल, ते सर्व कामे हा मोहन करत असायचा आणि त्यामुळे या सुनीताला हा मोहनचा स्वभाव खूप आवडत असायचा। सुनीता देखील विचार करायची की यार परका व्यक्ती आहे, दुसरा व्यक्ती आहे आणि आपल्यासाठी इतकं काही करतो, तर सुनीता अगदी त्याची काळजी घेऊ लागते। त्याच्यासाठी कधी कधी जेवण बनवणे त्याला जेवणासाठी देखील देत असायचे आणि तो व्यक्ती मोहन देखील या सुनीताच्या घरी येऊन जेवण करत असायचा, सुनीताचं कौतुक करत असायचा। सुनीताला तो एकच बोलत असायचा की तुझ्यासोबत जे घडलं ते एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत कदाचित घडले असते तर ती पूर्ण ढासळली असती, माहीत नाही ती पुन्हा जगू शकली असती किंवा नाही जगू शकली असती, मात्र तू तसं केलं नाही। तू चांगली कामाला सुरुवात केली, तुझ्या मुलाला शाळेत टाकलं आणि तू सर्व कामे हँडल करून घेत आहे, तर माझा देखील फर्ज बनतो की मी तुझी मदत केली पाहिजे। आता जसं हा सुनीताचे कौतुक करायचा, सुनीता देखील या मोहनला खूप मानत असायची आणि या मोहनचं कौतुक करत असायची। सुनीता विचार करायची की या संपूर्ण गावामध्ये हाच एक व्यक्ती आहे जो माझी इतकी सारी मदत करत असतो। सुनीता आता या मोहनची काळजी करू लागली होती। जर मोहन कधी बाहेर गेला, त्याच्या कामानिमित्त जरी बाहेर गेला, तर सुनीता त्याला कॉल करायची आणि त्याला विचारायची तू जेवण केलं का, तुम्ही आता कुठे आहे, स्वतःची काळजी घ्या, लवकर घरी या वगैरे वगैरे। आणि अशा प्रकारे यांच्या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि ही जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये शारीरिक संबंध होऊ लागले, दोघांमध्ये वाईट आणि घाणेरडं काम होऊ लागलं। आता सुनीता विसरून गेली की आपलं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि आपण एक विधवा महिला आहे, हिने आपले सर्व बंधन वगैरे तोडून टाकले आणि अगदी पतीसारखी या मोहन सोबत राहू लागली। मोहन देखील या सुनीताला जणू काही आपली पत्नीच मानू लागला। आता काम तर तो सर्व सुनीताचे हँडल करूनच घेत होता, नंतर त्याने जसं की तिला पत्नीच बनवून घेतलं होतं असं तो तिला समजत होता आणि तिच्या घरीच कधी कधी राहत असायचा, रात्रभर तिच्या घरी राहायचा, पहाटे उठून पुन्हा त्याच्या घरी निघून जात असायचा। आणि हेच कारण होतं की ही सुनीता एक दिवस प्रेग्नंट झाली होती आणि ही गोष्ट सुनीताला देखील समजली नव्हती। असेच दिवस जात होते। पुढे चालून असा देखील काळ येतो की हा जो मोहन असतो याला हे गाव सोडून बाहेर जावं लागतं, शहरामध्ये जावं लागतं। त्याचं कारण देखील असं होतं की गावामध्ये आता त्याला पैसा मिळत नव्हता, चांगलं परवडत नव्हतं, तर तो विचार करतो बाहेर जाऊन काही कमावलं पाहिजे जेणेकरून आपलं आर्थिक भविष्य देखील चांगलं होऊ शकतं। म्हणून हा मोहन ते गाव सोडून देतो आणि शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करू लागतो, सेटल होतो। आता जी इकडे सुनीता असते ही पुन्हा एकटी पडते। तिला आता मोहनची कमी सतावत होती, मात्र सुनीता देखील खंबीर होती। तिने आता सर्व कामे करण्यास सुरुवात केली होती, जे काही पुरुषांचे कामे असतात हे देखील ही सुनीता करू लागली होती। मात्र तिला माहीत नव्हतं जो मोहन तिच्यासोबत संबंधात राहून गेला आहे त्या मोहनमुळे तिच्यासोबत काय घडून गेलं आहे। असेच दिवस जात होते, लगभग 3 ते 4 महिने या गोष्टीला गेले आणि 4 महिन्यानंतर या सुनीताला आता जाणवू लागले की तिचं पोट खूप वाढत आहे, पहिल्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। आणि सुनीता सुरुवातीला या गोष्टीकडे लक्ष देत नव्हती, कारण सुनीताला ऑलरेडी पोटाचा प्रॉब्लेम होता, तिला गॅस वगैरेची समस्या होती, त्यामुळे सुनीताने जास्त लक्ष दिलं नव्हतं। मात्र आता 4 महिन्यानंतर हे पोट आणखी वाढत गेलं होतं आणि या महिलेकडे, सुनीताकडे गावातील काही वयस्कर महिला किंवा तिच्या लेवलच्या महिला जेव्हा यायच्या तेव्हा त्या एकच विचारत असायच्या की तुझं पोट हे इतकं कसं वाढत आहे, तू नक्की हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, कारण ही सोपी गोष्ट नाही, काही असू शकतं। तर सुनीता अखेर त्या लोकांची गोष्ट मानते, त्या महिलांची गोष्ट मानते आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जेव्हा बघते तेव्हा मी आपल्याला सांगितलंच, अल्ट्रासाऊंड केला जातो आणि तिला समजते की तिच्या पोटामध्ये 4 महिन्यांचं बाळ वाढत आहे। आता एवढं सर्व सहन करून ही सुनीता घरी येते आणि एकच विचार करत असते की आता या महिला जेव्हा विचारतील की नक्की तू हॉस्पिटलमध्ये गेली होती, तुझ्या पोटामध्ये हे काय आहे, तर त्यांना काय सांगायचं, मी गावाला तोंड नक्की कसं दाखवायचं। कारण ज्या कोणी महिला या महिलेकडे, विधवा महिलेकडे यायच्या, हिला त्या पोटावरून नेहमीच बोलत असायच्या आणि याच तिला सांगत होत्या की हॉस्पिटलमध्ये जा। आणि आता ती हॉस्पिटलमध्ये जाऊन जेव्हा घरी येते तेव्हा या महिला पुन्हा या सुनीताकडे येतात आणि सुनीताला विचारू लागतात की तुझ्या पोटामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे। तर सुनीता या महिलांना अतिशय स्पष्टपणे खोटं सांगते। सुनीता महिलांना बोलते की माझ्या पोटामध्ये ट्यूमर झाला आहे आणि तो ट्यूमर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळेच माझं पोट वाढत चाललं आहे। आता हे सर्व ऐकून ज्या महिला होत्या या विश्वास ठेवतात, काही विश्वास ठेवतात आणि काही या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही। काही महिला लगेच म्हणतात तपिलं ओळखून घेतात, स्वतःचा अंदाज लावून टाकतात। आता त्या गावातील लोकांना देखील माहीत होतं की या महिलेची मदत करणारा एकच व्यक्ती होता आणि तो म्हणजे मोहन। आता तो शहरात गेला आहे
काही लोक अंदाज लावत होते की मोहनपासून ही विधवा महिला प्रेग्नेंट झाली आहे आणि काही महिलांनी विश्वास ठेवला होता की या सुनीताच्या पोटात खरोखर ट्यूमर असेल। मात्र जेव्हा महिला या सुनीताला खालून पाडून या गोष्टी बारीक बारीक विचारत होत्या, सुनीता अगदी परेशान होत होती आणि सोबतच ती आपल्या मुलाकडे बघत होती, जो मुलगा आता 10 वर्षांचा होत होता। म्हणजे त्याला देखील कळायला लागलं होतं की प्रेग्नेंट होणं वगैरे काय असतं। तो मुलगा देखील सुनीताला विचारू लागला होता की आई तुझ्या पोटाला नक्की काय झालं। हे सर्व ऐकून सुनीता अतिशय परेशान राहू लागते। अखेर त्या मोहनला कॉल करता करता त्याचा अगोदर एकतर कॉन्टॅक्ट देखील होत नव्हता। जेव्हा कॉन्टॅक्ट होतो, मोहन सांगतो की तुझ्या पोटात जर गर्भ आहे तर तो गर्भ आपण असाच ठेवायचा आहे। हे सर्व ऐकून अगोदर तर सुनीताला विश्वासच बसत नाही। सुनीता विचार करते की मोहनपासून जर मी प्रेग्नेंट आहे, याच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर बोलला असता की तू हे बाळ पाडून टाक, ऑपरेशन वगैरे करून टाक। मात्र मोहन तसं बोलत नाहीये आणि कोणत्याही महिलेला स्वतःहून वाटत नाही की आपल्या पोटातील बाळाचं असं अबॉर्शन वगैरे करून टाकावं। कोणत्याही महिलेला वाटतं की पोटामध्ये जे अपत्य आहे याला आपण वाढवावं आणि याला जन्म द्यावा, या बाळाची आपण आई बनावं। आता मोहनची अशी साथ असल्यामुळे सुनीता बोलते की ठीक आहे, मात्र नंतर परिस्थितीला आपण कसं तोंड देणार। तर हा मोहन बोलतो त्याची काळजी तू करू नको, मी बाकीचं सर्व बघून घेईन। तर मित्रांनो, असे दिवस जात होते। या सुनीताला खूप धाकधूक होती, कारण एकतर ती विधवा होती, तिच्या पतीला वारून भरपूर वर्ष झाले होते आणि हे तिच्या पोटात जे मूल होतं हे कोणाचं दुसऱ्याचं होतं। सुनीताला रात्री अक्षरशः झोप देखील येत नव्हती। ती मोहनला नेहमी कॉल करून बोलायची, तू बोलतो या मुलाला जन्म तर द्यायचा, मात्र पुढे कसं होणार? जर तू अचानक बोलला की हे मूल माझं नाहीये किंवा तू नकार दिला तर मी काय करायचं? मी कोणाला तोंड दाखवायचं? मी या जीवनामध्ये जगू शकत नाही। तेव्हा मोहन बोलायचा की मी ऐनवेळी सर्व काही ठीकठाक करून घेईन। तर मित्रांनो, ही सुनीता या मोहनवरती विश्वास ठेवते आणि अखेर 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात। सुनीताच्या पोटात अचानक कळा येऊ लागतात। ही सुनीता विचार करते की आता मी सांगावं तर सांगावं कोणाला, बोलावं तर बोलावं कोणाला? जर या गावातील लोकांना सांगितलं तर खूप बदनामी होईल। आणि त्यानंतर ही सुनीताचा कॉन्टॅक्ट मोहनसोबत तर होताच। मोहन बोलायचा की तू सर्व काही बघून घे, मी आता येथून निघणार आहे आणि तिकडे येऊन पोहोचणार आहे। तर सुनीता बाहेरच्या एका आशा वर्करला कॉल करते, ज्या आशा बहू असतात त्यांना कॉल करते आणि त्या ॲम्ब्युलन्स घेऊन येतात। सुनीताला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तेथे सुनीताची डिलिव्हरी होते। सुनीता एका सुंदर बाळाला जन्म देते, मुलगा असतो। आता या मुलाकडे बघून सुनीताला आनंद देखील होत असतो आणि दुःख देखील होत असतं, तिला वाईट देखील वाटत असतं। ती स्वतःलाच एक अपराधी मानत असते। ती सर्वात अगोदर या मोहनला कॉल करते। मोहन बोलतो की तू काळजी करू नको, आता जसं तुझं सर्व काही ठीकठाक होईल तू घरी देखील जा आणि महिलांना काय सांगायचं ते सांग किंवा सांगू नको, मी आल्यावरती सर्व काही बघून घेईन। अशा प्रकारे सुनीता त्या बाळाला घेते, ॲम्ब्युलन्समध्ये बसते आणि ॲम्ब्युलन्स तिला तिच्या घरी आणून सोडते। आता ज्या गावातील महिला होत्या ह्या तर बघतच होत्या, जी सुनीता होती हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि महिलांना असं माहीत होतं की हिच्या पोटामध्ये ट्यूमर आहे। मात्र सुनीता जेव्हा खाली उतरते, तिचं पोट महिला बघतात तर तिचं पोट पुन्हा पहिल्यासारखं सपाट झालेलं असतं। मात्र थोड्या वेळाने बघतात तर ही सुनीता आपल्या बाळाला जेव्हा खाली घेते, आपल्या अंगावरती घेते, तेव्हा महिला हैराण होतात, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। सर्व महिला एकमेकींकडे बघू लागतात की नक्की हा काय प्रकार आहे। सर्व महिलांना कळून चुकते की ही विधवा महिला, हिने आपल्या गावाची इज्जत घालवली आहे, हिने सर्व बदनामी केली आहे, हिने नक्कीच काळं तोंड केलं आहे। सर्व महिला तिच्याकडे बघून आता थुकू लागल्या आणि त्यानंतर काही महिला या सुनीताकडे आल्या, सुनीताला टॉर्चर करू लागल्या, तिला विचारू लागल्या की सुनीता हा सर्व काय प्रकार आहे, तू कोणत्या बाळाला जन्म दिला आहे? सुनीता त्यांच्याकडे बघून त्यांच्या त्या गोष्टी ऐकून रडत असायची, त्यांना उत्तर देण्याची तिची हिंमतच होत नव्हती। ती वारंवार या मोहनला कॉल करायची। अखेर मोहन बाळाच्या 5च्या दिवशी येऊन पोहोचतो आणि त्या 5च्या दिवशी हा मोहन खूप मोठा कार्यक्रम त्या सुनीताच्या घरी उभा करतो। सुनीताच्या घरी अनेक सर्व महिला लोक आलेले असतात, ते हेच जाणण्यासाठी आलेले असतात की हा नक्की काय प्रकार आहे, हे बाळ या सुनीताला नक्की कोणापासून झालं आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणी जे सुनीताचे माहेरचे लोक होते यांना जेव्हा ही गोष्ट कळाली, हे सुनीताचं तोंड बघण्यासाठी देखील तयार नव्हते आणि ते सुनीताच्या घरी देखील आलेले नव्हते। आता तो जो कार्यक्रम होता, या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी हा मोहन बघून घेत होता, सर्व पुढाकार घेत होता। तेव्हाच काही लोकांना संशय जाणवला होता की या महिलेच्या घरी, सुनीताच्या घरी हा मोहनच नेहमी येत असायचा आणि कुठे ना कुठे हे बाळ या मोहनपासूनच झाले आहे। आता जो मोहन होता हा मित्रांनो गावातील अतिशय चांगला व्यक्ती होता।
अतिशय मान मर्यादावाले व्यक्ती होता आणि या व्यक्तीला संपूर्ण गाव मानत होते. आणि या व्यक्तीमुळेच बरेच सारे लोक जे काही आमंत्रित केलेले होते हे सर्व लोक त्या ठिकाणी येऊन पोहोचले होते. मोहन त्यांना अक्षरशः जेवणासाठी देतो, सर्व गाव जेवण करते. मात्र काही त्या ठिकाणी वयस्कर व्यक्ती असतात, म्हातारे लोक असतात, यांना या गोष्टी सहन होत नसतात. तर त्यातील एक वयस्कर व्यक्ती मोठ्याने ओरडतो की अरे मोहन, लाज वाटली पाहिजे तुला, या ठिकाणी नक्की काय घडले आणि तू सर्व लोकांना जेवणासाठी सांगत आहे, तुला समजतंय का तू काय करतोय? या विधवा महिलेला बाळ कसं झालं आणि कोणापासून झालं? तेव्हा हा मोहन संपूर्ण गावाला सांगू लागतो की या महिलेला, या सुनीताला जे बाळ झालं आहे हे माझंच बाळ आहे आणि मी या बाळाचा बाप आहे. सुनीता जी आहे हिच्यासोबत मी लग्न करण्यासाठी तयार आहे. आता एवढं सर्व जेव्हा सर्व लोक ऐकतात, सर्व लोक हैराण होतात आणि कुजबुज करू लागतात की असं कसं होऊ शकतं. मित्रांनो, जो मोहन असतो याचा देखील तसाच प्रॉब्लेम असतो. याचा देखील काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं असतं आणि याच्या पत्नीचा मृत्यू झालेला असतो. जेव्हा पत्नीचा मृत्यू झाला, याला कसलंही मुलबाळ नसतं. लग्न होऊन देखील हा मोहन पूर्णपणे एकटा राहत होता आणि जेव्हा लग्न होऊन आपला साथीदार या जीवनाला सोडून जातो तेव्हा आपली काय दशा होते हे मोहनला चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यामुळेच हा या विधवा महिलेची, सुनीताची नेहमी मदत करत असायचा. मात्र त्यानंतर दोघांमध्ये जे झालं ते चुकीने झालं होतं. भावनांमध्ये दोघांनी कंट्रोल केलं नव्हतं आणि तेथून पुढे दोघांमध्ये या गोष्टी होत गेल्या. मात्र त्यांना देखील माहीत नव्हतं की सुनीता अशा प्रकारे प्रेग्नेंट होईल. मात्र जेव्हा कळालं की 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे तेव्हा मोहन विचार करतो की आपण अबॉर्शन करायचं नाही, असं वाईट काम करायचं नाही. जो जीव आहे त्याला देखील जगण्याचा अधिकार आहे. आपल्या चुकीमुळे एका निष्पाप बाळाचा आपण जीव घ्यायचा नाही. जे होईल त्याला आपण पुढे तोंड द्यायचं. आणि त्यानंतर हा मोहन संपूर्ण गावाला सांगतो की मी या सुनीतासोबत लग्न करू शकतो आणि मी लग्न करणार आहे. या विधवा महिलेकडे तुमचा बघण्याचा, गावाचा बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा असतो. मात्र मला माहीत आहे अशी जर कोणी महिला किंवा पुरुष असते, एकटं स्वतःला जगावं लागतं तेव्हा त्याला काय वाटत असते. हिला देखील वाटतं की मी माझ्या पतीसोबत राहावं, काही गोष्टी कराव्या, पतीसोबत फिरावं. मात्र इतक्या लवकर हिला विधवा पण आलं, पुढील आयुष्य कसं काढू शकते, आपण देखील विचार केला पाहिजे. आणि त्यानंतर मोहन बोलतो की सुनीताला अगोदर जो मुलगा आहे 10 वर्षांचा, याला देखील मी माझा मुलगा मानेल. याचा बाप देखील मीच आहे आणि या लहान बाळाचा देखील बाप मीच आहे. त्यानंतर मोहन संपूर्ण गावासहित मंदिरामध्ये जाऊन पंडित बोलावलं जातो. त्या ठिकाणी सुनीतासोबत लग्न करून घेतो आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज देखील केली जाते. आता मोहन आणि सुनीता त्या 2 मुलांसोबत अगदी प्रेमाने, आनंदाने राहत आहे. त्यांना कसली अडचण नाही, त्यांना बोलणारं वगैरे त्या ठिकाणी कोणी राहिलं नाही, कारण त्यांनी जे काही केलं ते अगदी योग्य केलं आहे असे काही लोक म्हणत आहे. काही लोक त्यांना नावं देखील ठेवत आहे. मात्र गावातील जो युवा वर्ग आहे, हा युवा वर्ग बोलत आहे की मोहन आणि सुनीताने जे केलं ते अतिशय योग्य आहे. भले त्यांच्याकडून अगोदर चूक झाली होती, मात्र ती चूक दोघांनी सावरली आहे. त्यांना दोष देण्याचा कोणाला काही अधिकार नाही. आणि अशा प्रकारे मोहन आणि सुनीता अगदी ताटमानेने त्या गावामध्ये जगत आहे आणि एक आदर्श त्यांनी गावासमोर ठेवला आहे. तर मित्रांनो, ही होती घटना. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या घटनेबद्दल आपले काही मत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, समाजास जागरूक करणे आहे. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. अशाच नवनवीन घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.